हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण एक नवीन शॉर्ट स्लीव्ज डिझाइन। आता इथे ब्लाऊजचं कापड आणि साडीचं कापड सेम आलेलं आहे, फक्त साडीवरती थोडीशी वर्क आहे, त्यापासून आपण डिझाइन बनवणार आहोत। तर वरच्या बाजूने मी अस्तरचं कापड आहे, त्यावरती 1 इंच, खालच्या बाजूने 1 इंच मार्जिन सोडून सेंटरला अशा पद्धतीने एक डायमंड कट देऊन घ्यायचा आहे। तुमची जेवढी स्लीवची उंची आहे त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। आता मी इथे ही स्लीव्जचं जे अस्तरचं पॅटर्न आहे कटिंगचं, ते ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकवर सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि त्याला आता मी 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारत आहे। जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे, कारण इथे मी कुठे पिन वगैरे लावलेलं नाही आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता, त्यामुळे अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड सरकणार नाही। आता व्यवस्थित फिनिशिंग देत पूर्ण जे कटिंग केलेलं आहे पॅटर्न, त्या कटिंगच्या कडेकडेने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता इथे शिलाई मारून झाल्यानंतर जे काही आतलं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत। अगोदर मी खालचा भाग कट करून घेते आणि नंतर आपण वरचा भाग कट करणार आहोत। आता इथे मी सेंटरचा भागही कट करून घेते। सेंटरचा भाग कट करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण इथे आपण डायमंड कट दिलेला आहे, तर हा कट व्यवस्थित कट करायचा आणि जे वरचे कोने आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण हे अस्तरचं कापड ज्यावेळेस आतमध्ये फोल्ड करू तर ते इझिली फोल्ड होईल आणि जे कोने आहेत ते व्यवस्थित निघेल आणि ही डिझाइन आहे ती कुठे चुकणार नाही। तर अशा पद्धतीने हे कापड व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जे कोने आहेत ते एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत। मी इथे माझ्याकडे छोटंसं स्क्रूड्रायव्हर आहे, तर त्याच्या सहाय्याने हे जे दोन्ही बाजूचे टोका आहेत ते व्यवस्थित काढून घेतलेले आहेत। आता हे कापड अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्याला फिनिशिंगसह खालच्या बाजूने एक दाबटीप मारून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारत आहे, त्या पद्धतीने तुम्ही ही व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। एकदम कडेकडेने शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना काळजी घ्यायची की आतलं जे अस्तरचं कापड आहे ते किंवा वरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन मग पूर्ण जी डिझाइन बनवलेली आहे आपण त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर ही स्लीव्ज डिझाइन तुम्हाला आवडलीच, ही स्लीव्ज डिझाइन बनवण्याची पद्धत आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून अवश्य सांगा की ही स्लीव्ज डिझाइन तुम्हाला कशी वाटली। आता मी ते व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण जे काही हे आहे ब्लाऊजचं पॅटर्न, स्लीव्जचं पॅटर्न, त्याला मी शिलाई मारून घेत आहे कडेकडेने। आता जे अस्तरचं कापड आहे त्याच्या कडेकडेने जी वरची बाजू आहे दंडघेराची त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झालेली आहे। आता जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते व्यवस्थित कट करून घेणार आहोत। पाहू शकता हे पॅटर्न तयार झालेलं आहे। आता आपण याला आपल्याकडे थोडंसं काठाचं कापड उरलेलं आहे त्यापासून छान लूक देणार आहोत, त्यासाठी मी घेत आहे इथं काठाचं कापड। आता या कापडावरती 2 फ्लावर्स आहेत ते आपल्याला या डिझाइनमध्ये यूज करायचे आहेत। तर जे वरचं आहे ते तर त्या डायमंड कटमध्ये सेट होते आणि खालच्याला अशा पद्धतीने थोडासा गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कॅनव्हास वगैरे वापरू शकता, पण मी इथे कॅनव्हास न वापरता अस्तर वापरणार आहे आणि अस्तर वापरून अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे सुईच्या बाजूने आणि ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तरचं कापड कट करून घ्यायचं आहे वरून आणि हे कापड फोल्ड करायचं आहे आणि याच्या कडेने पुन्हा व्यवस्थित दाबटीप मारायची आहे। आता ब्लाऊजचं कापड थोडंसं कडक असल्यामुळे इथे फोल्ड करताना वगैरे शिलाई मारताना थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे। सिल्कचं कापड असेल तर प्रॉब्लेम येणार नाही। आता हे टीप मारल्यानंतर हे पॅटर्न पुन्हा अशा पद्धतीने स्लीव्जला सेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडेकडेने व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना डिझाईनचा आकार चुकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पाहू शकता इथे शिलाई मारून झालेली आहे।
आता आपण याला अजून छान सुंदर लूक यावं म्हणून इथे वापरणार आहोत लेस. तर मी इथे घेतलेली आहे सुंदर अशी मॅचिंग फ्लावरला लेस. आता हे साडी जी आहे त्याच्यावरती ग्रीन कलरचे फ्लावर्स आणि छोटे छोटे डिझाईन्स आहेत. तर मी इथे ग्रीन कलरची लेस या पॅचला लावत आहे. त्यामुळे या स्लीव्जला अजून सुंदर लूक येईल आणि स्लीव्ज अजून सुंदर होईल. त्यामुळे आपण जे कटिंग केलेलं पॅटर्न आहे त्याच्या कडेकडेने जो कट आपण डायमंड कट दिलेला आहे त्याच्या कडेकडेने ही स्लीव्ज व्यवस्थित लावून घ्यायची आहे. पाहू शकता आता ही स्लीव्ज मी इथे लावून घेत आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊज आणि साडीचं कापड मॅचिंग आल्यानंतर स्लीव्जची डिझाईन कुठली बनवावी ही सुचत नाही. त्यावेळेस असं काहीतरी थोडंसं साडीचं कापड यूज करून स्लीव्ज बनवली की सुंदर वाटते आणि घातल्यानंतर तर खूप छान वाटते ही स्लीव्ज. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी इथे कट करून घेत आहे वरच्या बाजूने. पाहू शकता सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. या स्लीव्जचा लूक घातल्यानंतर फिश कट स्लीव्जसारखा येतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल